धन्यवाद. मी जयश्री. माझ्या किचन मध्ये तुमचं स्वागत आहे. चला आज आपण बघूया शेवग्याच्या भाजीची रेसिपी. आज आपण दाखवूया शेवग्याची भाजी कशी बनवायची. चला ते निवडायचं झालं हे असं निवडून घ्यायचं. ताजी भाजी हे असं निवडायची आणि हे डायरेक्ट कापून मग पाण्यात टाकून हे असं भाजी होती. चला तर आपण आपला व्हिडिओ स्टार्ट करू. बघा मी एवढी तर अशी भाजी सगळी निवडून घेतलेली आहे. तर ही आता बघा आपली भाजी सगळी मी धुवून कापून ठेवलेली आहे. चला आता आपण फोडणी टाकूया कशी भाजी करायची शेवग्याची बघूया. बघा आता हे कांदा कापून घेतले, लसूण आहे, मिरची आहे, मीठ आहे, हरभरा डाळ आहे, तेल आहे. चला आपण फोडणी आता टाकून घेऊया. चला तर मी आता तेल टाकते सगळ्यात पहिला. तर तेल टाकले. आता घेऊया कांदा टाकून. बघा आता ही लसूण कांदा टाकून घेतले. बघा कांदा टाकून घेतले. आता मिरची आणि लसूण टाकून घेते. आता हे ब्राऊन कलर येऊ तर भाजू दे. बघा आपला कांदा छान भाजा लागलाय. चला आपण आता भाजी टाकून घेऊया. कांदा आपला भाजलाय मस्तपैकी. मी आता फिरवून घ्यायला लागले. बघा तेलात टाकून भाजी. आता आपण टाकूया हरभरा डाळ. हे बघा हरभरा डाळ भिजू घातले होते, आपलं टाकले भिजवून. हे बघा. चला तर आता मीठ थोडंसं टाकूया चवीपुरतं. चला आता आपली भाजी बघूया. छान झाले. बघा आता आपण 5 मिनिटं झाकून घेऊया. आपली भाजी 5 ते 10 मिनिटात तयार होते. थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे आपली भाजी अजून जरा लवकर पटकन शिजेल. आपली भाजी शिजून झाली मस्तपैकी. बघा आपली शेवग्याची भाजी अशी मस्त झाली. तुम्ही पण या खायला नक्की ट्राय करून बघा. पण ही भाजी लाईक आणि सबस्क्राईब करा. ही बरंच फायदे होतात. भाकरी सोबत चपाती सोबत खा तुम्ही पण. चला बाय बाय.